नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे एका आईस स्केटरच्या सुंदर गिरकीपासून ते अगदी आपल्या सूर्यमालेत फिरणाऱ्या ग्रहांपर्यंत सगळीकडे लागू होतं. चला मग बघूया, हे नक्की आहे तरी काय? अरे आपण सगळ्यांनीच पाहिलंय ना हे टीव्हीवर किंवा कधीतरी लाईव्ह. तो आईस स्केटर सुरुवातीला आरामात गोल गोल फिरत असतो आणि मग अचानक फक्त आपले हात जवळ घेतो आणि त्याचा स्पीड इतका वाढतो की विचारू नका. ही काही जादू नाहीये, यामागे आहे प्युअर सायन्स. आणि गंमत म्हणजे हा नियम इतका पॉवरफुल आहे की तो फक्त आपल्या पृथ्वीपुरता नाहीये, तो अख्ख्या विश्वाला लागू होतो. आणि हो, हाच तो नियम आहे जो आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. पाहूया तरी की स्केटरच्या त्या जबरदस्त स्पीड मागचं सायन्स नक्की आहे तरी काय. तर ही संकल्पना आहे कोनीय संवेग. इंग्रजीत म्हणतात अँग्युलर मोमेंटम. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फिरणाऱ्या वस्तूची जी गती असते ना, ती म्हणजे कोनीय संवेग. आता हे मोजायला दोन सूत्र आहेत. छोट्या वस्तूंसाठी L=mvr आणि मोठ्या पसरलेल्या वस्तूंसाठी L=I⍵. आता यातला I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे काय, तर वस्तूला फिरायला होणारा विरोध, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजेच तिचा फिरण्याचा वेग. जे MPSC आणि UPSCची तयारी करतायत ना, त्यांच्यासाठी ही स्लाइड खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. यावर सरळ सरळ प्रश्न येतात. लक्षात काय ठेवायचं, तर याचं SI युनिट, त्याची मिती, आणि हो, ही एक सदिश राशी आहे म्हणजे वेक्टर क्वांटिटी. आणि दिशा, त्यासाठी आपला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहेच. बरं, आता आपण त्या नियमाकडे येऊया, जो या सगळ्या संकल्पनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. हाच तो नियम ज्यामुळे तो स्केटर आपला स्पीड कंट्रोल करू शकतो. या नियमाचं नाव आहे कोनीय संवेग अक्षयतेचा नियम, म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याचा अर्थ काय होतो? एकदम सोप्पा आहे. जोपर्यंत बाहेरून कोणी धक्का देत नाही, म्हणजे फिरणाऱ्या वस्तूला थांबवायचा किंवा अजून जोरात फिरवायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तिचा एकूण कोनीय संवेग म्हणजे L हा बदलत नाही, तो कॉन्स्टंट राहतो. आता इथे एक साधं गणित आहे. आपलं सूत्र काय होतं? L=I⍵. आता जर L ला आपल्याला स्थिर म्हणजे कॉन्स्टंट ठेवायचं असेल, तर I आणि ओमेगा यांचं नातं कसं असणार? बरोबर, व्यस्त प्रमाणात. म्हणजे जर I वाढला तर ओमेगाला कमी व्हावंच लागेल, आणि जर I कमी झाला तर ओमेगा वाढणारच. आणि इथेच स्केटरची खरी गंमत आहे. बघा, जेव्हा स्केटर आपले हात बाहेर पसरतो तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I वाढतो. आता नियम काय सांगतो? L तर स्थिर राहायला पाहिजे, मग साहजिकच त्याचा फिरण्याचा वेग म्हणजे ओमेगा कमी होतो. आणि मग तो काय करतो? तो हात आत ओढून घेतो. असं केल्यावर I एकदम कमी होतो. आणि मग काय? L ला स्थिर ठेवण्यासाठी त्याचा फिरण्याचा वेग ओमेगा प्रचंड वाढतो. आहे की नाही सोपं? ओके, तर हे फक्त त्या स्केटरपुरतं नाहीये. ही संकल्पना खूप मोठी आहे. खरं तर हा एक वैश्विक नियम आहे. आपल्या रोजच्या आयुष्यापासनं ते थेट खगोलशास्त्रापर्यंत सगळीकडे हा नियम आपल्याला दिसतो. बॅले डान्सर्स बघा किंवा स्विमिंग पूलमध्ये उडी मारणारे डायव्हर्स, ते पण हेच करतात. वेगाने फिरायचं असेल की शरीर आकसून घेतात. पण याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे आपली सूर्यमाला. केपलरचा दुसरा नियम आठवतंय? जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो फास्ट फिरतो, आणि जेव्हा लांब जातो तेव्हा त्याचा वेग कमी होतो. याच्यामागे दुसरं तिसरं काही नाही, हाच आपला कोनीय संवेग अक्षय्यतेचा नियम आहे. आता जे UPSCची तयारी करत आहेत, विशेषतः सायन्स अँड टेकसाठी, त्यांच्यासाठी हा पॉइंट महत्त्वाचा आहे. हा नियम फक्त मोठ्या वस्तूंनाच नाही, तर अगदी अणूच्या लेव्हलला सुद्धा लागतो. बोहरचं ॲटॉमिक मॉडेल आठवा. त्यानुसार इलेक्ट्रॉन्सचा जो कोनीय संवेग असतो तो कोणत्याही व्हॅल्यूमध्ये नसतो. तो काही ठराविक, विशिष्ट मूल्यांमध्येच असतो, आणि यालाच म्हणतात क्वांटायझेशन. ठीक आहे, बरीच थेअरी झाली. आता हे सगळं ज्ञान परीक्षेसाठी कसं महत्त्वाचं आहे आणि ते कसं वापरायचं यावर थोडं फोकस करूया. ही टेबल बघा, रिव्हिजनसाठी एकदम परफेक्ट आहे. लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे रेषीय आणि कोनीय संवेग यांच्यातला फरक एकदम क्लिअर होतो. त्यांचं सूत्र काय, ते कशामुळे बदलतं, ते कॉन्स्टंट कधी राहतं, आणि त्यांचे युनिट काय, हे चारही मुद्दे महत्त्वाचे आहेत. कन्फ्युजन टाळण्यासाठी हे नक्की लक्षात ठेवा.
जे MPSCची तयारी करत आहेत त्यांनी बेसिक्सवर जास्त लक्ष द्या. व्याख्या काय आहे, SI युनिट्स, डायमेन्शन्स आणि हो, स्केलरसारखी जी सोपी रोजच्या आयुष्यातली उदाहरणं आहेत ना, ती नीट समजून घ्या. यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. आणि जे UPSCसाठी तयारी करत आहेत त्यांनी थोडा ॲप्लिकेशन बेस्ड विचार करायला हवा. म्हणजे या नियमाचा उपयोग कुठे कुठे होतो, जसं की ग्रह कसे फिरतात किंवा सॅटेलाइटला स्पेसमध्ये स्थिर ठेवण्यासाठी याचा कसा वापर होतो, अशा ॲप्लिकेशन बेस्ड गोष्टींवर जास्त फोकस करा. तर सांगायचा मुद्दा काय आहे की फिजिक्सचे नियम हे फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नसतात. ते आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी काम करत असतात. आता विचार करा, जर एक साधा नियम एका स्केटरपासून ते ग्रहणपर्यंत सगळ्यांना कंट्रोल करू शकतो, तर मग या विश्वात असे अजून कितीतरी अदृश्य नियम असतील जे हे सगळं काही चालवत असतील. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?